झी 24 तास एक पाऊल पुढे। तर बघूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि विशेषतः कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी। राज्य सरकार सध्या विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। कॉलेजमध्ये जवळपास प्रत्येकाच्याच हातात दिसणारा मोबाईल आता गायब होऊ शकतो। उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग कॉलेजमध्ये मोबाईल जॅमर लावण्याच्या तयारीत आहे। विद्यार्थ्यांचा याला कडाडून विरोध होतोय। क्लासरूम असो, कॅन्टीन असो किंवा कॉलेज कॅम्पस, या सगळ्याच ठिकाणी जो तो बिझी असतो तो मोबाईल फोनवर। कुठे गेमचे क्लासेस चालतात तर कुठे फ्लॅश सुरू असतात। क्लास सुरू असतानाही पहिल्या बेंचवरून शेवटच्या बेंचवर अनेक SMS पोहोचत असतात। आता मात्र हे सगळं बंद होण्याची शक्यता आहे। शिक्षण विभाग कॉलेजमध्ये मोबाईल जॅमर लावण्याच्या तयारीत आहे। मात्र ही चर्चा सुरू होताच विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय। काही घडलं कॉलेजमध्ये पण आपण बाहेर कळवता नाही येणार आपल्याला, मग ते इमर्जन्सीसाठी फोन लागतोच आपल्याला। पण जॅम करून मग प्रॉब्लेम्स होतील। ऑल्दो जॅम करून आम्हाला कमी यूज करायचाच असतो मोबाईल फोन, पण जॅम करणं हे सोल्युशन नाहीये। काही वेगळं त्यांनी सोल्युशन काढलं पाहिजे। मुंबईसारख्या शहरामध्ये म्हणजे मला माहिती आहे की स्टुडंट्स म्हणून आम्ही खूप मिसयूज करतो, लेक्चर्समध्ये वगैरे मोबाईल वापरला जातो। पण मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे कधीही पाणी साचू शकतं, कधीही कुठलाही टेरर अटॅक होऊ शकतो, जेव्हा घरच्यांना काळजी असते। मोबाईल फोन्स आम्हाला दिले गेले आहेत कारण आमच्या घरच्यांना काळजी आहे आणि काहीतरी कॉन्टॅक्ट करण्याचं साधन आहे ते। तर हे कॉलेजमध्ये मोबाईल फोन जॅम करणं हे चुकीचं आहे। यासाठी प्राचार्य आणि प्राध्यापकांकडून सूचना मागवण्यात आल्यात। यावर प्राध्यापकांनीही काहीशा नाराजीच्याच प्रतिक्रिया दिल्यात। बरीचशी कॉलेजेस आजकाल सगळ्या नोटिसेस मुलांना मोबाईलवर पाठवतात। शिवाय आपल्याला जर काही आम्हाला प्रेझेंटेशन्स, मुलांचे गुगल ग्रुप्स असतात, अभ्यासासाठी लागणाऱ्या काही गोष्टी, त्यांच्यासाठी लागणारी प्रेझेंटेशन्स, चांगली लागणारी पुस्तकं, हे सगळं आम्ही त्यांना इंटरनेटद्वारे देत असतो। आता ही नवीन टेक्नॉलॉजी जी आली आहे त्याचा वापर करून आपण पुढे जायचं का ह्या गोष्टी बंद करून आपल्याला परत मागे जायचंय, हा विचार आपल्याला करायला हवाय। मोबाईलचा बऱ्याच वेळा गैरवापर होतो। क्लास सुरू असताना मोबाईल स्विच ऑन असेल तर लक्षही विचलित होतं। पण मोबाईलवर बंदी आणायची की त्याचा गैरवापर करणं थांबवायचं, याचा विचार सर्व स्तरावर होणं गरजेचं आहे। दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।